श्री गिरनार परिक्रमेचा मार्ग हा पूर्णपणे जंगलातून जातो. 3 डोंगर चढणे आणि उतरणे, चारी बाजूने घनघोर जंगल, उंच झाडे, मोठमोठे वृक्ष यामधून दत्तभक्त परिक्रमा करत असतात. ही परिक्रमा कार्तिकी एकादशी ते त्रिपुरारी पौर्णिमा या 5 दिवसात करतात. परिक्रमेला सुरुवात झाल्यावर 12 किलोमीटरवर जिनाबाबा की मडी हे स्थान येते. मागील शतकात गिरनार येथे जिनाबाबा नावाच्या अवलिया होऊन गेले. त्यांची एक चिलीम अद्याप येथे आहे. त्याच चिलीमातून ते आतबाहेर करतात असे म्हणतात. यांची समाधी व धुणी येथे आहे. येथे परिक्रमेवासींसाठी गरमागरम भोजन या संस्थांतर्फे उपलब्ध केले जाते. तेथून पुढे 8 किलोमीटर अंतरावर सरोना नदी आहे व तेथून पुढे गेल्यावर मालवेला हे स्थान लागते. या नदीत अनेक जण स्नान करतात. मालवेला येथे आंब्याची अनेक झाडे आहेत. गिरनार पर्वताचा हा मध्यभाग आहे. तेथून पुढे 8 किलोमीटरवर बोरदेवी हे स्थान आहे. अतिशय रमणीय असे हे स्थान. विग्रह आणि मंदिर दोन्ही नितांत सुंदर आहे. परिक्रमेतील शेवटचा टप्पा हा बोरदेवी ते तलेटी हा मार्ग परिक्रमेवासींसाठी अतिशय सरळ आहे. तलेटी म्हणजे गिरनार पर्वताचा पहिल्या पायरीजवळ आल्यावर ही परिक्रमा पूर्ण होते. स्थानिक भक्त येथे 4 दिवस परिक्रमेत असतात. एक रात्र तरी जंगलात मुक्काम आवश्यक आहे, म्हणजे गिरनार परिक्रमा परिपूर्ण होते. कार्तिक शुद्ध एकादशीपासून गिरनार परिक्रमेला सुरुवात केली जाते. भवनात तलेटी येथे दुधेश्वर शिवमंदिरापासून सुरुवात करतात. संपूर्ण परिक्रमा मार्ग हा घनदाट जंगलातून जातो.